यूट्यूब बंद करूशी वाटतंय, सबस्क्रायबर्स वाढत नाहीत, व्ह्यूज पण येत नाहीयेत, खूपच खचून गेल्यासारखं होतंय. कधी कधी कॉन्फिडन्स फारच कमी होऊन जातोय का? अगदी माझं पण तेच होतंय कधी कधी. पण ऐका, एकच काम करा, कंटिन्युटीज ठेवा. कुठल्या ना कुठल्या लॉंग व्हिडिओतून, शॉर्ट व्हिडिओतून तुम्हाला दिवसाला 1-2 तरी सबस्क्रायबर्स जर वाढत असतील तर हा तुमच्यासाठी पॉझिटिव्हनेसच ठरला पाहिजे. अगदी आपल्याला दिवसातून 1 सबस्क्रायबर्स जर वाढला ना, त्या 1 सबस्क्रायबर्समुळे आपल्याला पुढे काम आपलं कंटिन्यू करायचं आहे हे स्वतः आधी मनापासून ठरवा. मी पण तोच विचार करते, अगदी लांब कशाला. आता ऐका, त्या दिवशी मी नाईटला एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यावरती 2-3 तासात फक्त 228च व्ह्यूज आल्या होत्या. मी मनात असं बोललं, आज जर रात्रीला मला एक 4-5 सबस्क्रायबर्स जर वाढले आणि व्ह्यूज देखील याच्या वाढल्या तरच मी यूट्यूबवरती काम करणार, नाही तर मी हे यूट्यूबच सोडून देणार नाही. बाद झाला, आता पेशन्स संपले. पण अगदी काय माहिती, मी असं बोलावं आणि अशी गोष्ट घडावी, तीच गोष्ट घडली. मी परत त्या दिवसापासून जोमाने कामाला लागले. अगदी रोजच 1 ना 2 ना 3 असे काहीतरी लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ टाकतीये. त्यातनं मला 2-3 दिवसाला तरी सबस्क्रायबर्स भेटतात. ते माझं म्हणणं ऐका, लोक जर वर्षात काहीतरी मिळवत असतील तर आपण 2 वर्ष काम करू ना, नाही 2 वर्ष तर 3 वर्ष काम करू. तुम्ही रोज जेवण करताय, रोज तुमची महत्त्वाची मूलभूत कामं आहेत ती करताय, त्यापैकी देखील हे यूट्यूब चालवणं हे आपलं एक महत्त्वाचंच काम आहे. कारण की काही लेडीजचा अप्रोच असा असतो की हा, मी लहान बाळ आहे, मी काहीच करू शकत नाही आहे, कसा टाईम काढू. तर काही आहेत पहा यूट्यूबवरती, पण त्या पण खूप छान आपल्याला पॉझिटिव्ह आपण होऊ शकतो त्यांच्या व्हिडिओतून. त्यांचे पण व्हिडिओ खूप छान आहेत. आणि अशा लहान बाळ असणाऱ्या महिलांनी देखील यूट्यूबवरती आपलं एक असं स्वतःची एक जागा निर्माण केलेली आहे यूट्यूबवरती. तर आपण का नाही करू शकत? आपण का कमी पडतोय? आपला कॉन्फिडन्स का कमी करायचा आपण? तर नाही करायचा, अजिबात कमी करायचा नाहीये. किती वेळा आपण 1000 वेळा मनात विचार येऊ द्या, आज व्हिडिओ टाकलाय ना तुम्ही, 200 व्ह्यूज आल्यात ना फक्त, तर डगमगू नका. उद्या काय माहिती, आपण एक व्हिडिओ टाकू आणि आपल्याला त्याच्यातच मिलियन्समध्ये व्ह्यूज येतील आणि अचानक आपले सबस्क्रायबर्स पण वाढतील, वॉच टाईम पण पूर्ण होईल. कोणी पाहिलंय ना? फक्त करा, खचून जाऊ नका. मला जे अनुभव येणार आहेत ते मी तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे. का शेअर करणार आहे तर ते पण ऐका. आता काहींना असं वाटेल, हिचे सबस्क्रायबर्स इतके कमी आहे, हीच नवीन आहे, हिचं कशाला ऐकायचं. तर का ऐकायचं आहे सांगू का? मग आता इथं मला देखील कोणी गायडन्स करायला नाही आहे की तू असं कर, तू तसं कर, किंवा खचून जाऊ नको, हे नको ते नको. जर एखादं कुणी असं जर बोललं ना तर मनाला खूप छान वाटतं. आपल्याला असं वाटतं, हा बाबा आपल्या साईडने आहे ना कोणीतरी बोलणारं, तर आपण करू. तसं मला असं वाटतं, माझे व्हिडिओ पाहून जर 2-3 जण तरी पुढं जर गेले जातील ना, तर खरंच मला पण खूप छान वाटणार आहे की माझ्या बोलण्यामुळं कोणीतरी करतंय किंवा त्यांना पण काहीतरी सक्सेस भेटतंय. त्यामुळं मी खरं सांगते, माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजिबात डगमगून जाऊ नका. दिवसात 1 सबस्क्रायबर्स वाढतोय ना, तर तो आपण त्या 1 सबस्क्रायबरसाठी आपण पुढं काम करायचंय. मी तर हे सांगन तुम्हाला, बरोबर आहे की नाही? हां, त्या एकाने आलंय ना, तर आपण त्याच्यासाठी काम करूयात. उद्या अजून 2 ॲड होतील, उद्या अजून 3 ॲड होतील, ॲडच होत जाणार आहेत ना. एक दिवस असा फ्लॉप पण जाऊ शकतो, 1 पण नाही वाढणार, मग लगेच खचून नाहीये जायचं आपल्याला. आपण त्या जेवढे वाढतील ना त्यांच्यासाठी काम करूयात. मान्य आहे आपल्या अचिव्हमेंट 1000 सबस्क्रायबर्सचं आहे, पण आज आपल्याकडे जे काय आहेत ना, 50 असू द्या, 100 असू द्या, काहींकडे मी तर असं म्हणून 10 सबस्क्रायबर्स आहेत. ठीक आहे ना, इट्स ओके. त्यांनी आपल्या पेजला आले, त्यांनी आपल्या चॅनलवरती येऊन आपल्याला सबस्क्राईब केलंय ना, तर त्यांच्यासाठी आपण पुढं काम कंटिन्यू करायचे. त्यामुळे एकच लक्षात ठेवा, खचून जाऊ नका, कंटिन्युटी ठेवा. कंटिन्युटीने आपल्याला एक दिवस नक्कीच आपल्याला यश भेटणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, असंच माझी जर माहिती ऐकायची असेल, तर तुम्ही देखील तुमचे सहकार्य माझ्या चॅनलला लाभू द्या. नक्कीच सहकार्य करा. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. मान्य आहे, मी पण इतकी मोठी नाही आहे की आज मला जास्त माझा वॉच टाईम आहे, मी देखील नवीनच आहे. पण नवीन असू द्या, पण तुमचा आत्मविश्वास माझ्या बोलण्यातून नक्कीच वाढेल, एवढं काम मी नक्की करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.